नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई शहर पोलीस कट ऑफबद्दल माहिती घेणार आहोत। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आपण कट ऑफ बघितलंच असेल, त्यामध्ये जी विजय कॅटेगरी आहे त्यामध्ये पोलीस पाल्याला 24 मार्चवर कट ऑफ लागला होता आणि ओबीसीचा भूकंपग्रस्तचा कट ऑफ हा 24 मार्चवर लागला होता। ते आता करेक्शन करण्यात आले आहे। विजय पोलीस पाल्याचा कट ऑफ 26 करण्यात आला आहे आणि ओबीसी भूकंपग्रस्तचा कट ऑफ हा 24 होता, तर तो 26 करण्यात आला आहे। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत की आता कट ऑफ परत लागेल का, कट ऑफ परत दुरुस्त करून मिळेल का, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नाही। आता जो कट ऑफ लागला आहे तो कदाचित फायनलच असेल। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मुंबई पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात झाली होती त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीतच आहे तिथे किती गोंधळ उडाला होता। ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंडला म्हणजे 100 मीटरला 15-12 मार्क्स येत होते त्या विद्यार्थ्यांना तिथे काही विद्यार्थ्यांना 0 तर काही विद्यार्थ्यांना 4, 6, 8 असे मार्क्स मिळाले होते। तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहरचा कट ऑफ हा खूप हाय गेला आहे। तर याचं कारण आपण शोधणं गरजेचं आहे, पण आपण शोधून तरी काय करणार, कारण हा कट ऑफ लागलेला आहे। यामध्ये काही चेंजेस होईल किंवा नाही होणार, यामध्ये मला तरी वाटत नाही काही यामध्ये चेंज होईल किंवा कट ऑफ परत लागेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातात एकच गोष्ट आहे, आपल्याला सत्य ॲक्सेप्ट करावं लागेल की मुंबईचा कट ऑफ लागलेला आहे। आता आपल्या हातात एकच गोष्ट आहे, आपण जे पुढील आपले SRPF असो किंवा कारागृह असो, चालक असो, ज्याचे ग्राउंड किंवा लेखी परीक्षा बाकी असतील, कारागृहाच्या लेखी किंवा ग्राउंड बाकी असेल, त्याची 100% तयारी करा, जेणेकरून आपण याच भरतीमध्ये पोलीस होऊ। त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती करंट अफेअरचं दररोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत आहोत। त्याचा आपल्याला 100% फायदा होईल, त्याचा आपणही फायदा करून घ्या। आणि आपण दर आठवड्याला एक इम्पॉर्टंट करंट अफेअरवरती 50 क्वेश्चन्स घेणार आहोत, तसेच महिन्याला 250 क्वेश्चन हे करंट अफेअरवरती घेणार आहोत। याची सर्वांनी नोंद घ्यावी। आशा करतो आपला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।